महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं घराणं म्हणजे पवार घराणं. याच पवार घराण्यामध्ये लवकरच नव्या सुनेचं आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा पार पडला होता आणि आता अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा संपन्न झाल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करत दिली आहे. पाहूया पवारांच्या घरात येणारी नवी सून नेमकी आहे तरी कोण. पवारांच्या घरी पुन्हा कमिंग सून. युगेंद्र पवारांनी उरकला साखरपुडा. पवारांच्या घरी यंदा कर्तव्य आहे. जय पवारांनंतर आता युगेंद्र पवारही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. खुद्द सुप्रिया सुळेंनीच एक फोटो पोस्ट करत पवार घराण्याच्या नव्या सूनबाईंची ओळख करून दिली आहे. अजित पवारांचे पुतणे आणि श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवारांचा साखरपुडा हा अगदी घरगुती पद्धतीनेच झालाय. सध्या दोघांचेही मोजकेच फोटो माध्यमांसमोर आले, ज्यात पवारांची नवी सूनबाई साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसते. बरं, काहीच दिवसांपूर्वी युगेंद्र पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आजोबा शरद पवारांनी नातवाच्या लग्नाचाही विषय छेडला होता. आता हे एकट्याचा अभिनंदन किती आम्हाला अक्षराचा आता आजोबांचा शब्द टाळायची हिंमत आहे का कुणात? मग काय, युगेंद्र पवारांनीही घेतलं मनावर. पण जय पवारांसारखा मोठा गाजावाजा न करता युगेंद्र पवारांनी अगदी साध्या पद्धतीनं साखरपुडा उरकून टाकलाय. आता पवारांची ही नवी सून आहे तरी कोण ते सुद्धा पाहूयात. तनिष्का प्रभू, मुंबईची रहिवासी, परदेशातून फायनान्सचं शिक्षण पूर्ण केलंय. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणात सक्रिय झालेल्या युगेंद्र पवारांची देखील थोडक्यात ओळख करून घेऊयात. युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स इन्शुरन्स विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. शरयू साखर कारखान्याचे ते कार्यकारी संचालक आहेत. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात त्यांनी अनेक सामाजिक कामं केली आहेत. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळे अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेले. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात ते मैदानात उतरले होते. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी पुतण्या युगेंद्र पवार यांचा पराभव केला. समाजकारणापाठोपाठ राजकारणातही सक्रिय झालेले युगेंद्र पवार आता नव्या रोलमध्ये पाहायला मिळणार आहेत. लवकरच संसाराची नवी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येणार आहे. एकूणच फायनान्समध्ये शिक्षण घेतलेल्या या दोघांनीही आता नव्या आयुष्याची बॅलन्स शीट टॅली केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.